31 डिसेंबरला जर नॉनव्हेज तुम्ही खाणारा नसाल आणि व्हेजमध्ये जर तुम्हाला काही बनवायचं असेल तर अगदी नॉनव्हेजच्या तोडीस तोड आज आपण इथे पनीर व्हेज बिर्याणी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. अगदीच जर तुम्ही विचार करत असाल आणि काय बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. शीतनशीत मोकळा सुटसुटीत तरीही एकदम मऊ लुसलुशीत खाताना एकदम तुप्पट लागणारी आणि बनवायला एकदम सोपी अशी आज आपण इथे पनीर व्हेज बिर्याणी सोबतच रायतासुद्धा आपण इथे कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकन सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण व्हेज पनीर बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य बघूया. 300 ते 350 ग्रॅम मी एवढे इथे पनीर घेतलेले. मोठे मोठे आपल्याला याचे काप करून घ्यायचे. त्यानंतर भाज्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं भाज्या अगदी मोजक्याच घ्यायच्या आहे. दही आपल्याला एकदम क्रीमसारखं घट्टसर 1 वाटी लागणार आहे. बटाटा घेतला आहे, फ्लावर घेतलेलं आहे, गाजर, टोमॅटो आणि मटार, आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला इथे लागणार आहे. आता भाज्यांचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. खडा मसाला लागणार आहे आणि भाजलेली जिरा पूड आपल्याला इथे लागणार आहे. मसाल्यांमध्ये नेहमीचे जे मसाले आपण वापरतो ते लागणार आहे. फक्त इथे 2 चमचे आपण व्हेज बिर्याणी मसाला वापरणार आहे. बिर्याणी म्हटलं की कांदा भरपूर लागतो. उभा पातळ कांदा मी इथे अर्धा किलो चिरून घेतलेला आहे. तो आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे. बिर्याणी तांदूळ आपल्याला इथे बासमतीचा लांब सडक असा जो तांदूळ असतो बिर्याणीसाठी तो आपल्याला इथे अर्धा किलो मी इथे घेतलेला आहे. तुम्ही त्याचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. पुदिना आपल्याला भरपूर इथे लागणार आहे. बिर्याणीसाठी पुदिनाचा वापर भरपूर केला जातो आणि कोथिंबीर लागणार आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून 10-15 मिनटं तांदूळ पाण्यामध्ये आपल्याला भिजायला ठेवायचे. त्यामुळे काय होतं, जो तांदूळ असतो ना तो मोकळा सुटसुटीत होतो पण एकदम मऊ रुसरुशीत असा रसरशीत होतो. तांदूळ धुवून झालेला आहे. आता आपण कांदा तळून घेणार आहे. बिर्याणीसाठी कांदा कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे. सोनेरी कलर येईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे. असा काळा वगैरे अजिबात करायचा नाही, नाहीतर कांदा कडवट लागतो. त्यामुळे आपल्याला कांदा कसा तळायचा आहे तर सोनेरी कलर येईपर्यंत. कांदा तळायला थोडासा वेळ जास्त लागतो, त्यामुळे आपण मधली वेळ दुसरी तयारी करून घेऊया कांदा तळेपर्यंत. पुदिना असा मी जरासा बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे व्यवस्थित पटकन वाटला जातो. कोथिंबीर घ्यायची आहे. त्यानंतर 1 टोमॅटो यामध्ये घ्यायचा आहे. आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा जो घेतलेला आहे तो ठेचा घ्यायचा आहे. आलं लसूण आपल्याला यामध्ये भरपूर वापरायचं आहे. त्यानंतर याची एक ग्रेव्ही तयार करून घ्यायची. असं केल्यामुळे काय होतं, पुदिन्याचा स्वाद बिर्याणीमध्ये उतरतो, एक मसाला तयार होतो आणि बिर्याणी खायलासुद्धा एकदम छान लागते. एकदा नक्की ही टिप तुम्ही वापरून बघा. कांदा या पद्धतीने कुरकुरीत तळून घेतलेला आहे. सोनेरी कलर येईपर्यंत या पद्धतीने कांदा तळून घ्यायचा. त्याच तेलामध्ये आपल्याला पनीर तळून घ्यायचे. पनीर जास्त काळे किंवा सोनेरी किंवा कडक होईपर्यंत अजिबात तळू नका. हलकेसा असा त्याला कलर यायला लागला की तळून घ्या. म्हणजे काय होतं, पनीर जो आहे ना असा मऊ राहतो, वातड अजिबात होत नाही. एका भांड्यामध्ये सगळ्या भाज्या पनीर घालून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर यामध्ये तळलेला कांदा आपल्याला थोडासा घालून घ्यायचा आहे. मसाले आपल्याला घालून घ्यायचे. लाल तिखट घाला, गरम मसाला घातलेला आहे, खडा मसाला इथे मी घातलेला आहे, कांदा लसूण मसाला घातलेला आहे, धने पावडर घातलेली आहे, जिरी पूड घातलेली आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे, काजू आपल्याला यामध्ये घालायचे आहे. त्यानंतर बिर्याणी मसाला घालायचा आहे, कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि जी आपण पुदिन्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे. दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. बिर्याणीत तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हे सगळे मसाले आपल्याला दह्याबरोबर भाज्यांना पनीरला व्यवस्थित कोटिंग होईल असं आपल्याला इथे चोळून लावून घ्यायचे. लावून घेतल्याच्या नंतर साधारणतः वेळ असेल तर अर्धा तास तरी मुरायला ठेवा. तेवढासा वेळ नसेल तर 10-15 मिनटं तरी मुरायला ठेवा. आता आपण
तांदूळ उकडून घेणार आहे, म्हणजेच आपण शिजून घेणार आहे अर्धवट. पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यात, भरपूर पाणी घ्यायचं आहे. खडा मसाला त्यामध्ये घालायचा आहे, पुदिना घालायचा आहे, एक मिरची घालायची आहे, मीठ घालायचं आहे, लिंबू पिळून घालायचं आहे, ज्यामुळे भात मोकळा सुटसुटीत तर होतोच पण पांढरं शुभ्र होतो. आणि तेल घालायचं किंवा तूप घालायचे. पाण्याला उकळी येईपर्यंत इकडे आपण बाकीची तयारी करून घेऊ. 2 पळ्या तेल घालायचे, जिरी घालायची आहे, खडा मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. लवंग, काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र, मसाला विलायची, साधी विलायची. एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे, तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला यामध्ये तळून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे, कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे, परतायचं आहे. आणि नंतर जो मसाले लावून आपण भाज्या पनीर ठेवलं होतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. आता परतायला कोणतेही मसाला मी इथे वापरलेला नाही आहे, फक्त खडा मसाला मी इथे वापरलेला आहे. भाज्या व्यवस्थित तेलामध्ये खालीवर करून मिक्स करून घ्यायच्या आहे. पाणी वगैरे इथे अजिबात घालायचं नाही, कारण आपण दही वगैरे घातलेले, पुदिन्याची पेस्ट आपण यामध्ये घातलेली, त्याला पाणी सुटतं. व्यवस्थित हलवून घेतलं की झाकण ठेवून आपल्याला बारीक गॅसवरती 10 मिनटं भाज्या शिजवून घ्यायच्या. तोपर्यंत इथे पाण्याला उकळी आलेली. पाण्याला उकळी आली की धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि साधारणतः 60 ते 70% एवढाच तांदूळ आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला तांदूळ जास्त अजिबात शिजवायचा नाही. थोडंसं असं झाकण ठेवायचं अर्धवट, म्हणजे भात व्यवस्थित शिजला जातो. तोपर्यंत इकडे तुम्ही इथे बघू शकता भाज्या आपल्या खाली बसलेल्या आहे, म्हणजे जरासा कमी वाटतात आहे आणि त्याला असं पाणी सुटलेलं आहे. इथे सुद्धा भाज्या आपल्याला अर्धवट शिजून घ्यायच्या आहे, कारण जेव्हा आपण थर लावणार आहे त्यानंतरनं सुद्धा भाज्या आपल्या शिजणार आहे. व्हेज बिर्याणी बनवताना शक्यतो भाज्या जास्त असा गाळ होईपर्यंत अजिबात शिजवायचा नाही, नाहीतर भात घेताना तुटला जातो. तांदूळ सुद्धा आपला इथे शिजला गेलेला आहे. त्यानंतरनं आपल्याला लगेच गरम गरमच भात आपल्याला भाज्यांवरती याचा लेयर्स लावून घ्यायचे. अजिबात भात एखाद्या चाळणीमध्ये वेळून साईडला ठेवायचा नाही, फक्त चांगला झाऱ्याने निथळून घ्यायचा आणि लगेच आपल्याला भाज्यांवरती असं लेयर लावायचं. आता इथे मी भाज्यांचा लेयर लावलेला नाही, भाज्यांचा लेयर लावायची काही गरज नाही, फक्त इथे भाताचा आपल्याला लेयर लावून घ्यायचा आहे. आता इथे मी कलर जरासा, जो खायचा फूड कलर असतो तो दुधामध्ये मिक्स करायचा आणि असं आपल्याला थोडंसं साईडने कलर घालायचा, म्हणजे छान असा पांढरा, पिवळा, जरासा लालसर, ग्रीन असा भातामध्ये कलर दिसतो. म्हणजे अगदी आपण विकतची बिर्याणी आणतो अगदी त्याच पद्धतीने. नंतर आपल्याला तळलेला कांदा या पद्धतीने घालून घ्यायचा. दुसरा स्तर आपण इथे लावून घेणार आहे. अगदी त्याच स्तरला पण आपण जशी पहिली स्टेप करून घेतलेली अगदी त्याच पद्धतीने आपण इथे दुसरी स्टेप सुद्धा करून घेतलेली आहे आणि तिसरी स्टेप सुद्धा आपण अगदी त्याच पद्धतीने इथे करून घेणार आहे. येलो कलर इथे मी वरनं घालून घेते. तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार एखादाच कलर घालायचा असेल तर घालू शकता, किंवा केसर असेल तर दुधामध्ये तुम्ही भिजत घालून तुम्ही हे केसरचं पाणी सुद्धा वरती घालू शकता. कांद्याचा लेयर लावून घेतला, वरनं आपल्याला तूप 2 चमचे घालून घ्यायचे, म्हणजे तूप व्यवस्थित भातामध्ये मुरलं जातं. कोथिंबीर आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे आणि वरनं घट्टसर जे झाकण असं बसलं जातं, ज्यातनं वाफ बाहेर पडणार नाही असं झाकण आपल्याला यावरती ठेवून घ्यायचं आहे. वरून एखादा कापड आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि 10 मिनटं भात चांगला वाफेवरती दम देऊन घ्यायचा आहे. गॅस इथे बारीक ठेवायचा आहे. वाटलं तर खाली तवा ठेवा, म्हणजे भात अजिबात खाली करपणार नाही. तर इथे बघू शकताय 10-15 मिनटानंतरनं एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे, वरती एकदम फुगून आलेला आहे आणि एकदम तुपट असा आपला हा लांब सडक मोकळा सुटसुटीत रसरशीत असा आपला इथे भात शिजला गेलेला आहे. आता वरनं परत झाकण ठेवायचं आहे आणि मुरायला 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे रायता बनवून घेणार आहे. कांदा, काकडी, टोमॅटो, गाजर, एक मिरची आणि कोथिंबीर जितकं शक्य होईल तेवढं तुम्हाला बारीक चिरून घ्यायचं आहे. रायता बनवताना शक्यतो दही घट्टसर घ्यायचं आहे आणि सर्वात पहिले दही असं आपल्याला इथे फेटून घ्यायचं. फेटून घेतल्याच्या नंतर यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालायची आहे, थोडंसं काळं मीठ घालायचं आहे, हिंग घालायचं आहे,
जिरी पूड घालायची आहे, काळी मिर पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे, थोडंसं साधं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा दही चांगलं हलवून घ्यायचं. नंतर ना यामध्ये जो आपण गाजर, टोमॅटो, काकडी, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची चिरून घेतलेली ती यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायची. आता इथे तडका वगैरे काही द्यायचा नाही, कारण गरम तेल जर आपण दह्यामध्ये टाकलं तर दही फुटण्याची शक्यता असते. अशा वेळेस मी इथे तडका देत नाही. तर हा झाला आपला इथे बिर्याणी बरोबर खाण्यासाठी मस्त असा रायता बनवून. तोपर्यंत भातसुद्धा आपला इथे चांगला मुरला गेलेला आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहे. मी काढून घेताना सुद्धा तुम्हाला इथे दाखवणार आहे की तो किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे, किती छान त्याचा घमघमाट सुटलेला आहे, एकदम तुप्पट झालेला आहे आणि एकदम कलरफुल असा आपला हा व्हेज पनीर बिर्याणी इथे बनून तयार झालेला आहे. 30च्या पार्टीसाठी जर तुम्ही एखादा मेनू बनवायचा आहे घरच्यांसाठी पोटभरीचा चमचमीत, बाहेर जायचं नसेल, घरी काय बनवायचं असेल तर अगदी ह्या भाज्या, थोडंसं पनीर तुमच्याकडे विकत आणू शकता, तांदूळ आणू शकता आणि या पद्धतीने व्हेज बिर्याणी बनवू शकता. रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला कशी वाटली